चला मित्रांनो, पुढचा सागर प्रवाह बघायचा आहे पॅसिफिक महासागरातला. पॅसिफिक महासागर हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे. 1662 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे या महासागराने व्यापला गेलेला आहे आणि जगाचा जवळपास 1/3 एरिया येतो. म्हणजेच भूखंडांना जेवढा एरिया व्यापला गेलेला आहे 7 खंडांचा मिळून, तेवढा 7 खंडांचा मिळून जेवढा भूप्रदेश आहे तेवढा एकट्या या महासागराचा भूप्रदेश आहे, म्हणजे महासागराचा प्रदेश येतोय. तर इतका मोठा हा महासागर आहे. म्हणजे जगाची एक बाजू आपण जर असं बघितलंय तर जगाची या बाजूना या ठिकाणी जमिनीचे 7 खंड दिसतात. पलीकडची बाजू पूर्ण पॅसिफिक महासागर आहे आणि पलीकडची बाजू पूर्ण तर आहेच, अलीकडच्या बाजूमध्ये ही बाजू पण येते आणि इकडचं हा बाजू पण येते असते बघा. इतका मोठा हा महासागर येतो असतो. म्हणून या महासागरावरती विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये पूर्व पश्चिम दिशेला विमानं वाहतुकीस बंदी असते, कारण इतकं विमानातलं इंधन नसतं की जेणेकरून एकसारखं विमान या पूर्ण पट्ट्यात चालू शकेल. तर इतका हा मोठा पट्टा येतो असतो. या पट्ट्यालाच पॅसिफिक महासागर म्हटलेलं आहे. पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागामध्ये जर बघितलं तर उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे आणि पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जर बघितलं तर इथं आशिया खंड आणि इथं ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर यांच्या दरम्यान हा पॅसिफिक महासागर येत असतो. मग याचं क्षेत्रफळ आपण या डायरेक्शन आपण आपल्या हिशोबानं करून घेऊ. या ठिकाणी असं लक्षात घ्या, इथं विषुववृत्तीय पट्टा आहे, इथं हा आशिया खंडाचा भाग येतो असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जपानची बेटे लागणार आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया येतो, ही ऑस्ट्रेलिया आहे, हा आशिया खंड आहे, ही जपानची बेट आहे, हे विषुववृत्त आहे. ठीक आहे. एक तर दक्षिण अमेरिका आहे, इथं उत्तर अमेरिका आहे. अशा पद्धतीनं डोळ्यासमोर अगोदर हा प्रदेश आणावा लागेल आणि नंतर मग या भागातलं सागर प्रवाह चक्र समजून घ्यायचे. हे बघा, आता परत त्याचे विषुववृत्ताच्या दोन्ही भागामध्ये एक एक सागर प्रवाह तयार होतो, पश्चिमेकडे जातो, कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे लोटलं जातं, नंबर 1. आणि याच भागात वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, त्यामुळे पूर्वेकडून पाणी पश्चिमेकडे लोटलं जातं. यामुळे सुद्धा विषुववृत्ताच्या दोन्ही भागात एक एक सागर प्रवाह तयार होतात, पश्चिमेकडे वाहत जातात. असे एक या ठिकाणी तयार होतो, पश्चिमेकडे वाहत जातो. असा हा सागर प्रवाह जो आहे इथं फिलिपाईन्सला अडवला जातो. इथे फिलिपाईन्स आहे. ठीक आहे. या प्रवाहाचं नाव आहे उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आणि या प्रवाहाचं नाव आहे दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह. दोन्ही पण उष्ण पाण्याचे प्रवाह आहेत, दोन्ही पण पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात. ठीक आहे. हा इथं पापुआ न्यूगिनी नावाचे बेटे लागत असतात, फिजी, पापुआ न्यूगिनी बेटात. या बेटांना हा प्रवाह अडवला जातो आणि हा फिलिपाईन्सला अडवला जात असतो. मग याच्या 2 शाखा तयार होणार, याच्या 2 शाखा तयार होणार. याच्या 2 शाखापैकी एक दक्षिणेकडे जाणार, एक उत्तरेकडे जाणार. या 2 शाखापैकी एक उत्तरेकडे जाणार, एक दक्षिणेकडे जाणार. ठीक आहे. आता उत्तर पॅसिफिक महासागरातलं चक्र समजून घेऊ. उत्तर पॅसिफिक महासागरात ही जी उत्तरेकडे जाणारी जी काही शाखा आहे याच्या परत जपानला अडवला गेल्यामुळे 2 शाखा तयार होते. एक जपानच्या पूर्व भागातून उत्तरेकडे जाते, एक जपानच्या पश्चिम भागातून उत्तरेकडे जाते. जपानच्या पश्चिम भागातून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाहाला म्हणायचं सुशिमा प्रवाह आणि पूर्व भागातून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाहाचं नाव आहे क्युरोसिओचा प्रवाह. दोन्ही उष्ण पाण्याचेच प्रवाह आहे. ठीक आहे. दोन्ही पण जपानच्या वरच्या भागात एकत्र येतात आणि एकत्रित पुढे व्हायला लागत असतात. त्याला क्युरोसिओचाच प्रवाह म्हटला जात असतो. इथं बेरिंगची समुद्रधुनी आणि वरच्या भागामध्ये आर्कटिक महासागर आहे. मग आर्कटिक महासागरातून एक थंड पाण्याचा प्रवाह खाली येत असतो असा. ठीक आहे. हा उत्तरेकडे जाणारा उष्ण प्रवाह आणि खाली येणारा शीत प्रवाह. आता खाली येणारा शीत प्रवाह इथं रशिया आहे
रशियामध्ये इथं क्युराईल नावाची बेटं लागतात. या बेटाजवळून हा शीतप्रवाह वाहत असल्यामुळे याला म्हणायचं क्युराईलचा शीतप्रवाह. आणि हा शीतप्रवाह आणि इकडचा उष्ण प्रवाह बरोबर रशियाच्या पूर्व भागामध्ये 45 अंश उत्तर अक्षवृत्तावरती एकत्र येतात आणि इथं मोठ्या प्रमाणात धुक्याची निर्मिती होते. मासेमारीचे केंद्र विकसित होते. त्या केंद्रालाच म्हणायचं रॉजर बँक. तर इथे रॉजर बँकचा हा भाग येतो असतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हा जो 45 अंश उत्तर अक्षवृत्त आहे इथं पश्चिमी वारे वाहतात. नंबर 1. नंबर 2, या दोन सागर प्रवाहामुळे इथली पाण्याची पातळी वाढलेली आहे. इकडची पातळी त्या तुलनेत कमी आहे आणि म्हणून एकच मोठा सागर प्रवाह तयार होतो आणि पूर्व दिशेने व्हायला लागत असतो. या प्रवाहाला म्हणायचं उत्तर पॅसिफिक पाणलोट प्रवाह. हा येतो उत्तर पॅसिफिक पाणलोट प्रवाह. मग हा पाणलोट प्रवाह उष्ण पाण्याचा आहे. हा बरोबर अमेरिकेला जाऊन धडकतो असतो. अमेरिकेला जाऊन धडकला की परत दोन शाखा तयार होतात. एक दक्षिणेकडे येते, थंड पाण्याचा प्रवाह म्हणून येत असते आणि हा थंड पाण्याचा प्रवाह याला जाऊन मिळत असते. तर याला म्हणायचं इथं कॅलिफोर्निया नावाचं राज्य लागत असतं अमेरिकेचं, म्हणून याला म्हणायचं कॅलिफोर्नियाचा शीतप्रवाह. हा कॅलिफोर्नियाचा शीतप्रवाह आहे. त्यामुळे या पट्ट्यामध्ये वाळवंट तयार होतं. या वाळवंटालाच कोलोरॅडो वाळवंट असंही म्हटलं जातं असतं. आणि याच्या उत्तरेकडे एक शाखा जाते ज्याला उष्ण पाण्याची शाखा आहे. ही ब्रिटिश कोलंबिया नावाच्या राज्या जोडून वाहत असते, म्हणून याला म्हणायचं ब्रिटिश कोलंबियाचा प्रवाह. हा उष्ण पाण्याचा आहे. ठीक आहे. आणि हाच प्रवाह पुढे जाताना इथं अलास्का जोडून वाहतो, म्हणून इथं म्हणायचं त्याला अलास्काचा प्रवाह. आणि हा प्रवाह असं जाऊन याला जाऊन मिळत असतो या प्रवाहाला. तर असं हे चक्र कंप्लीट होऊन जात असतं बघा. तर या डायरेक्शन या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपण. ठीक आहे. इथून निघालेलं उत्तर विषुववृत्तीय प्रवाह नंबर 1 क्युरोसिवा आणि सुसीमा प्रवाह. नंबर 2, 3. नंबर 3चा प्रवाह येतो क्युराईलचा. नंबर 4चा येतो उत्तर अटलांटिक पाणलोट. नंबर 5चा येतो कॅलिफोर्नियाचा शीतप्रवाह. नंबर 6चा येतो ब्रिटिश कोलंबिया आणि 7चा येतो अलास्काचा प्रवाह. अलास्का ब्रिटिश कोलंबिया उष्ण पाण्याचे प्रवाह आहे, ध्रुवाकडे चाललेत. कॅलिफोर्नियाचा प्रवाह इकडे खाली येऊ लागला विषुववृत्ताकडे, त्यामुळे शीत पाण्याचा प्रवाह आहे. ठीक आहे. क्युरोसिवा सुसीमा उत्तरेकडे चालले ध्रुवाकडे म्हणजे उष्ण पाण्याचा आहे. क्युराईल खाली येतोय विषुववृत्ताकडे म्हणजे शीत पाण्याचा प्रवाह आहे. दोन्हीतून तयार होतो उत्तर पॅसिफिक पाणलोट प्रवाह हा उष्ण पाण्याचा प्रवाह असतो. तर असं हे उत्तर पॅसिफिक महासागरातलं चक्र समजून घेतलं पाहिजे. आता दक्षिण महासागरामध्ये जर बघितलं आपण दक्षिण पॅसिफिकमध्ये, तर सगळ्यात पहिला प्रवाह येतो दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागातून वाहत जाणारा, म्हणजे पश्चिमेकडे वाहत जाणारा येतो दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह. याच्या दोन शाखा तयार होते, एक उत्तरेकडे एक दक्षिणेकडे जाते. ठीक आहे. दक्षिणेकडे जाणारी जी शाखा आहे ती ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागातून वाहत असल्यामुळे त्याला म्हणायचं पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह. आणि हा पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह असा येत असताना त्याच वेळेस या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे हिंदी महासागरातून पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह येत असतो असा. आणि हा प्रवाह जो या पश्चिमी वाऱ्याच्या शीत प्रवाहाला जाऊन मिळत असतो. तर हा येतो असतो पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह. हा शीत प्रवाह असा पूर्वेकडे जातो, दक्षिण अमेरिकेच्या टोकाला अडवला जातो आणि दक्षिण अमेरिकेच्या टोकाला अडवला गेला की याच्या परत दोन शाखा तयार होतात. एक शाखा दक्षिणेकडून अशी पुढं अटलांटिक महासागरात जात असते आणि एक शाखा उत्तरेकडे येत असते. अशी येऊन याला जाऊन मिळत असते बघा. येताना या ठिकाणी हम्बोल्ट नावाचं बेट लागतात बघा, म्हणून याला हम्बोल्टचा प्रवाह म्हणायचं. वरती येताना पेरू नावाचा देश लागत असतो, याला पेरूचा प्रवाह म्हणायचं. तर हा शीत पाण्याचा प्रवाह आहे, हा उत्तरेकडे येत असतो. ठीक आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये या शीत पाण्याच्या प्रवाहामुळे प्रत्यावर्तन निर्माण होतं आणि या प्रत्यावर्तनामुळे या ठिकाणी वाळवंट तयार होतं. या वाळवंटालाच म्हणायचं आटाकामाचे वाळवंट. तर इथं आटाकामाचे वाळवंट आहे, तर कॅलिफोर्नियाच्या भागामध्ये कोलोरॅडोचे वाळवंट आहे. तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये आणि उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये दोन्ही ठिकाणी वाळवंट तयार होतात आणि ही सगळी वाळवंट 20 ते 30 अक्षवृत्त दरम्यान येतात. तर अशा पद्धतीनं हे चक्रसुद्धा लक्षात ठेवा. दक्षिण विषुववृत्तीय, पूर्व ऑस्ट्रेलियन दोन्ही उष्ण पाण्याचे, पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह हम्बोल्टा आणि पेरूचा प्रवाह ही तिन्ही पण शीत पाण्याची प्रवाह आहे. दक्षिण महासागरात तिन्ही महासागरामध्ये हे चक्र एकाच आहेत, पण इकडं असं 8 सारखं चक्र असतं बघा उत्तर महासागरामध्ये. ठीक आहे.
आता पुढचा मुद्दा हा आहे, उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आणि दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह यांची एक एक शाखा विषुववृत्तावरती एकमेकांच्या दिशेनं वाहत येत विषुववृत्तावरती पूर्व दिशेनं व्हायला लागतात बघा. ठीक आहे, हा एक प्रवाह, हा एक प्रवाह, आणि पूर्व दिशेनं व्हायला लागले की याला म्हणायचं विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आहे. मग हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह असं पूर्वेकडे वाहत जात असतो. ठीक आहे, हा मोठा असतो बघा. हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह असा येतोय आणि इथं वळती घेऊन याला जाऊन मिळत असतो. याची एक शाखा इकडे जाऊन यालाही मिळत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आणि दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाचे अर्धे अर्धे पाणी या ठिकाणी एकत्रित येऊन तयार झालेले आहेत आणि या पद्धतीने हा प्रवाह पूर्वेकडे वाहत जात असतो. पूर्वेकडे वाहत जात असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की पुढे यालाच पेरूचा प्रवाह असंही म्हटलं जात असतं आणि हा प्रवाह अर्धा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाला, अर्धा उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला जाऊन मिळत असतो. तर या पद्धतीने हे चक्र कंप्लीट होतं असतं. आता या महासागरामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. विषुववृत्तीय प्रतिप्रवाह पूर्वेकडे जात असताना इथं वळती घेत असताना आता हा उष्णकटिबंधीय उष्ण प्रवाह आहे. हा उष्ण प्रवाहाचं सरासरी टेम्परेचर समजून घ्यायचं 22-23 डिग्री आहे. परंतु हे टेम्परेचर कायमस्वरूपी तेवढंच राहत नाही, याच्यामध्ये बदल होत जातात. एक तर टेम्परेचर 5-7 वाढून जातं आहे किंवा 5-7 सरासरीपेक्षा कमीत पण होऊन जाऊ शकतं. मग ज्या वर्षी याचं 5 ते 7 डिग्रींना टेम्परेचर वाढतं सरासरीपेक्षा, म्हणजे सरासरी जर 23 डिग्री असेल आणि याचं जवळपास 5 डिग्रींना टेम्परेचर वाढत असेल तर त्यावेळेस त्याला विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणत नाहीत. त्यावेळेस इथं वळती घेताना टेम्परेचर वाढलं तर त्यावेळेस त्याला म्हणायचं एल निनो. हा उष्ण प्रवाह आहे, कारण सरासरीपेक्षा 5 डिग्रीनं आणखीन टेम्परेचर वाढलेलं आहे, म्हणजे आणखीन उष्ण झालेला प्रवाह आहे आणि या उष्ण प्रवाहालाच म्हणायचं एल निनो. 1891ला दक्षिण अमेरिका खंडातल्या हवामान तज्ज्ञांना कॅनॉनझा नावाचे होते, त्यांनी या प्रवाहाबद्दलची माहिती सांगितलेली. आता हा प्रवाह योगायोगानं शोधला गेला नाही, तर या ठिकाणी ज्यावेळेस एल निनो तयार होतो त्यावेळेस इथलं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की या भागातल्या महासागरातले मासे मोठ्या प्रमाणात मरण पावतात. मरण पावलेले मासे या ठिकाणी इथं किनारपट्टीवरती सडा पडाव्यात अशा प्रकारचे शेकडोच्या हजारोच्या संख्येनं पडलेले असतात. मग इथल्या लोकांनी अगोदर या ठिकाणी हवामान विभागानं चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आहे की इथं पाण्याच्या टेम्परेचरमध्ये चढ उतार होतात, जे जगात कुठंच होत नाही इतक्या जाग्यात होतात. आणि म्हणून ज्यावेळेस तिचं टेम्परेचर वाढलं त्यावेळेस त्याला नाव ठेवलं एल निनो. हा स्पॅनिश भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो बाल येशू किंवा छोटा मुलगा, कारण ख्रिसमसच्या कालखंडामध्ये याची माहिती जगासमोर आलेली आहे आणि त्यावरून मग त्याचं बाल येशू किंवा छोटा मुलगा असं नामकरण झालं आणि स्पॅनिश भाषेत त्याला नाव पडतं मग एल निनो. मग एल निनो तयार झाला की मग त्याचा परिणाम काय होतो, इथलं एकतर हा उष्णच पाण्याचा प्रवाह आहे, त्याच्यामध्ये आणखीन 5-7 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं जाते. त्यामुळं होतं काय, हा प्रवाह 20-25 किलोमीटर रुंदीचा आहे आणि शेकडो किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळं शेकडो किलोमीटरच्या पट्ट्यातलं पाण्याचं टेम्परेचर जास्त वाढतं आहे. त्यामुळं पाण्यालगतची जी हवा आहे ती लवकर गरम होते, गरम झालेली हवा हलकीहून वरती निघून जाते. त्यामुळे इथं पोकळी तयार होते, कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो आणि या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडं इकडून वारे व्हायला लागतात. मग चारही बाजूनं वारे येतात आणि इकडचे वारे येतात. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाची निर्मिती होते आणि दक्षिण अमेरिकेच्या या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असतो. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वेगानं वाहणारे पाण्याचे थेंबसुद्धा येत असतात. त्यामुळे प्रचंड पाऊस पडत असतो बघा आणि याचा परिणाम आपल्यावर होत असतो. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे, इकडं हा हिंदी महासागर आहे. हिंदी महासागरात या ठिकाणी आपला देश येत असतो. इकडं हिंदी महासागरातले जी वारे अशी जाऊन भारताकडे येत असतात असे, कारण भारतात कमी वायुभाराचा पट्टा आहे इकडं, पण भारतापेक्षा मोठा कमी वायुभाराचा पट्टा इकडे तयार होऊन जातो. म्हणून इकडचे अर्धेच वारे भारताकडे येतात, अर्धे वारे इकडे जात असतात. त्यामुळे भारतामध्ये दुष्काळ पडत असतो. भारतामध्ये पावसाचं प्रमाण 30-40% कमी होऊन जात असतं, म्हणजे दुष्काळ पडून जातो असतो बघा. म्हणून हा एल निनो जो आहे तो दुष्काळ पडण्यासाठी कारणीभूत ठरलेला सागर प्रवाह मानला जातो आणि हा सागर प्रवाह पॅसिफिक महासागरात आहे, पॅसिफिकच्या पूर्व भागात आहे, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम भागात आहे. ठीक आहे, विषुववृत्तीय प्रतिप्रवाहाचंच नाव आहे. टेम्परेचर वाढल्यानंतर त्याला म्हणायचं एल निनो.
आणि हे एखाद्या वर्षी राहतो, दुसऱ्या वर्षी किंवा तिसऱ्या वर्षी त्याचं टेम्परेचर कमी 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 व्हायला लागते आणि सरासरी टेम्परेचर येतं मग 23 डिग्रीपर्यंत. आणि कधी कधी सरासरी टेम्परेचरपेक्षा आणखीन टेम्परेचर कमी व्हायला लागतं 5 ते 7 डिग्रीना. आणि जर याचं सरासरीपेक्षा आणखीन 5 डिग्रीना जर टेम्परेचर कमी होत असेल तर त्यावेळेस म्हणजे 5 डिग्रीनं कमी टेम्परेचर कमी झालं म्हणजे 17-18वर टेम्परेचर येणार त्याचं. मग त्यावेळेस त्याला एल निनो म्हटलं जाणार नाही, त्यावेळेस त्याला म्हटलं जाणार मग ला निनो. ठीक आहे. याला स्पॅनिश भाषेमध्ये याचा अर्थ होतो छोटी मुलगी. ठीक आहे. हा ला निनो होतो तयार. मग ला निनो तयार झाला की मग या ठिकाणी टेम्परेचर घटलं जातं. टेम्परेचर घटले गेले की तापमान कमी होतं. तापमान कमी झालं की हवा थंड होती, भूपृष्ठालगतची म्हणजे पाण्यालगतची हवा जी आहे ती थंड होती. थंड हवा जड असल्यामुळे थरावर थर संचित होऊन जाते आणि यातूनच या पट्ट्यामध्ये जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो. मग या जास्त वायुभाराच्या पट्ट्याच्या तुलनेत इकडं भारताकडे कमी वायुभाराचा पट्टा मोठा आहे, म्हणून भारताकडे हिंदी महासागरातल्या दक्षिण भागातले तर वारे येतात, पण या भागातली हवासुद्धा इकडे येते कारण इकडे हवेचा भार जास्त इकडे कमी आहे, म्हणून इकडची पण वारे भारताकडे येतात आणि ते मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत बाष्प वाहून आणतात सागरावरचं. आणि या बाष्पापासूनच मग भारतीय भूभागामध्ये पाऊस सरासरीपेक्षा 20-30 डिग्रीनं वाढून जातो, आपलं 20-30% वाढून जातो आणि यातून मग भारतामध्ये जास्त पावसाचं प्रमाण होऊन जाते. 2020-21 कालखंडात जर बघितलं आपण 21-22 या कालखंडात ला निनो सक्रिय होता. त्याच्यानंतर 23चा जर कालखंड बघितला 2023चा ते एल निनो सक्रिय होता, म्हणून 2023ला पाणी पाऊस कमी पडलेला आहे. 2024ला या ठिकाणी हवामान खात्याने सांगितलेलं आहे की ला निनो तयार होईल आता ऑगस्ट महिन्यामध्ये, त्यामुळं 2024चा पाणी पाऊस सरासरीपेक्षा या ठिकाणी 106% जास्त असेल, 106 ते 115% जास्त असेल. म्हणजे परत ला निनो तयार होऊ लागलेला आहे आणि 2024ला मोठ्या प्रमाणात भारतामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वाढलेली आहे. तर या पद्धतीनं हा पॅसिफिक महासागरातील प्रवाहाचे नावं लक्षात घेतली पाहिजेत. आणि यामध्ये वेगळेपण काय तर विषुववृत्तीय प्रतिप्रवाहाला पूर्व भागात टेम्परेचर वाढलं की एल निनो म्हणायचं, टेम्परेचर घटलं की ला निनो म्हणायचं. ला निनो हा शीत प्रवाह आहे, एल निनो हा उष्ण प्रवाह आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. ठीक आहे. मग आता यांची नावं काय काय हे बघा. उत्तर पॅसिफिक महासागरातलं प्रवाह चक्र लक्षात घ्या. यामध्ये सुरुवातीला नाव आहे तो उत्तर विषुववृत्तीय प्रवाह. नंबर 2 क्युरोस युआने सुसीमाचा उष्ण प्रवाह. नंबर 3 क्युराइलचा शीत प्रवाह. नंबर 4 उत्तर अटलांटिक पाणलोट प्रवाह. नंबर 5 ब्रिटिश कोलंबिया आणि अलास्काचा प्रवाह आणि नंबर 6 कॅलिफोर्नियाचा शीत प्रवाह. ठीक आहे. हे आहे उत्तर पॅसिफिक महासागरातलं प्रवाहाचे नावं. आता दक्षिण पॅसिफिक महासागराचा जर विचार केला तर दक्षिण पॅसिफिक महासागरात दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह, पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह आणि हम्बोल्ट आणि पेरूचा प्रवाह आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग विषुववृत्तीय प्रतिप्रवाहालाच म्हणायचे एल निनो किंवा ला निनो. ठीक आहे. ला निनो सक्रिय झाला की भारतामध्ये 100% पाऊस पडलेला आतापर्यंत. ज्या वेळेस ला निनो सक्रिय झाला त्यावेळेस 100% पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. पण एल निनो सक्रिय झाला त्यावेळेस 50%नाच पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजेच काय, 4 वेळेस एल निनो तयार झाला असेल तर त्यापैकी 2 वेळेसच भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे, 2 वेळेस पडलेला नाही. ठीक आहे. पण ला निनो तयार झाला की ज्या वेळेस तयार झाला त्यावेळेस तो पाऊस जास्तच पडून गेलेला आहे. तर ह्याही सगळ्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं हे पॅसिफिक महासागरातील प्रवाह चक्र समजून घ्यावं.